तर हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, रात्री आंबे आणले होते आणि आंब्याचा आता सीझन ना संपत आलेला आहे. तर मी काय ठरवलं माहिती, आता आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे, फक्त 15 दिवस आता आंबे आपल्याला मिळत आहेत. तर आता शेवटचेच आंबे आहेत, तर आपण पुरणपोळी आणि रस आणि पोळी खायला काय हरकत आहे, म्हणून मी इथे डाळ घातली होती. तर डाळ इकडे मी शिजायला ठेवली आणि पहिला फोडणी वगैरे देऊन घेतली आमटीला. आणि इथं बघा बसले आर्या आणि इथे आपला लाडण भरतोय पाणी, बाटल्या भरून ठेवतोय आणि आपली डाळाला इथे मी चटका द्यायला ठेवलेला आहे. आणि आमटी तर कसली भारी झाली बघा, किती कट आलेलं आहे त्याला. आणि आमटीला फोडणी वगैरे दिली आणि नंतर मोबाईल जास्त बघू नये म्हणून लेकरांना अडकवून ठेवण्यासाठी मी काय केलं आहे बघा जुगाड, त्याला लावले तर दोघांना कामाला लावले मी. तर लाडण देतो आहे, आपले आंबे धुवून देतो आहे तिला आणि मी तिला सोलायला सांगितले आहे. आर्याला ना तिथे रस मी सोलून ठेवायला सांगितले. बघा कशी करते आर्या. आणि मला म्हणते की बघ निघाला का सर्व रस. मग ती मला दाखवत होती की झालं का बघ म्हणून. आणि इथं तर आपलं रेडी आहे बघा, थोडं थोडं घट्ट व्हायले आहे, काय म्हणतात सारण जे आहे ना आपलं पुरणाचं ते घट्ट होत आलेलं आहे. मग थोडंसं पातळ होतं, गूळ घातल्यानंतर जरा पातळच होते, पण आता घट्ट झालं आहे. मग तेच मी हलवत होते आणि त्या दोघांनासुद्धा कामाला लावलेलं आहे मी, लाडण आणि आर्याला. तर ते करत आहेत. बघा कसं काढते रस छानपैकी. आणि तुम्हीसुद्धा रसपोळी खाल्ली आहे का सांगा मला कमेंट करून नक्कीच. आणि किती भारी कट आले बघा आमटीला, दिसते का तुम्हाला कशी वाटली आमटी. तर कटाची आमटी कोण कोण याला पुरणाची आमटी म्हणतं, कोण कोण कटाची आमटी म्हणतं. तर आम्ही तरी इकडे त्याला पुरणाचीच आमटी म्हणतो. आणि नंतर काय झालं, आपलं हे शिजवून घेतलं, डाळ वगैरे घट्ट आटवून घेतलेली आहे, चटका देऊन घेतलं आहे. आणि मग याला बारीक करावं म्हटलं, नाही तर परत थंड झालं की ते लवकर बारीक होतच नाही, खूप वेळ लागतो. म्हणून मी पटकन हे करून घेतलं. आणि आर्याने आपल्या इकडं रेडी करून ठेवलेलंच होतं, आंबा पूर्ण सोलून ठेवला होता. मी सोलून म्हणजे ते पिळून ठेवलेले तांबे आपल्याला फक्त मिक्सरमध्ये लावायचं आहे. आणि आम्ही कोण कोण असंच खातं, रस काढून साखरेचा रस करतात, कोणी गुळाचा रस करतो, पण आमच्या इकडे ना साखरेचाच रस आवडतो आणि मिक्सरमधून खास करून काढलेला आवडतो, ते आवडतो आहे. पण रस मिक्सरला फिरवायच्या अगोदर मी ते तेल गरम करायला ठेवलं होतं ना, त्याच्यामुळं मी ते पहिला पापड तळून घेते. मग इथं कुरवड्या आणि पापडे तळताना सुद्धा परत आर्या म्हणले की नाही मी तळू लागणार तुला. तर ठीक आहे म्हणलं, चला एकदम पापड्या तळवून द्यायला काय हरकत आहे. म्हणून तिनं मग हे केलं, 2 पापड्या तळवून घेतल्या. मग परत म्हणली की नाही पोळाले तेल उडाले, मग तूच तळ. मग नंतर मी पूर्णपणे पापड्या वगैरे तळून घेतलेले आहेत बघा मस्तपैकी कसं. आणि इकडं रस आहे, आता यात आपल्याला साखर टाकून मस्तपैकी आपल्याला रस हे करून घ्यायचं आहे, मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आणि इथं आपलं पुरणसुद्धा आपलं वाटून रेडी आहे. तर चला, पापड्या झाल्या, आमटी झाली आणि पुरणसुद्धा आपलं रेडी आहे. तर आपण पोळ्या वगैरे लाटून घ्यायच्या आहेत. पण त्याच अगोदर मला आठवलं की आपल्याला खीर बनवायची आहे. तर मग मी ही तांदळाची रेडीमेड खीर बनवलेली आहे. तर तांदळाची रेडीमेड खीर बनवण्यासाठी आपल्याला इथं मिळते पाकिटच पाऊचमध्ये, तर तेच आणलं होतं मी. आणि ती इथे मी खीर बनवलेली होती, कशी मस्त अशी सुरकुंब्यासारखी खीर झाली होती. तुम्हाला जर हे पॅकेट हवं असेल ना, कोणतं आहे काय आहे तर नक्कीच सांगा, मी तुम्हाला सांगते. तर ते झालं. आणि नंतर मी काय केलं, ह्या बघा चपात्या बनवून घेतल्यात आणि पोळ्यासुद्धा झाल्यात. एवढ्या पोळ्या, आणि कुणी चपाती खाते कुणी पोळ्या खातं, त्यासाठी दोन्हीसुद्धा मी बनवलेल्या होत्या. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नंतर त्याच्यानंतर मी सर्व असं किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि छान असं आवरून घेतला. आणि नंतर आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे बघा, श्री स्वामी समर्थ. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि पोळ्या वगैरे तुम्ही खाल्ल्या का नाही, रसपोळी वगैरे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हे पहा, मी इथे ना ऑनलाईनमध्ये ना हे मागवलं होतं, तर कसं छान दिसते की नाही, मनी प्लॅन्टचा शो. आपल्या मंदिराला थोडीशी शोभा यावी म्हणून मी तिथे ठेवलेलं आहे, छोटंसं मंदिर आहे, पण लाईक करा. बाय.